ज्यादा तेज गाड़ी चलाएगा। हाँ, ये रास्ता है चलाने का। हाँ, चावी दे भाई, चावी दे, चावी नहीं देंगे। चला आता आपण चाललोय गाडी सर्व्हिस करायला. आता 2 मिनिटात पोचू सर्व्हिसिंगसाठी. आपली गाडी चालली टेस्ट ड्राईव्हसाठी, तो घेऊन चाललाय. हां, गाडी सर्व्हिस केल्यापासून एकदम मक्खन झाले. ज्यादा तेज गाड़ी चलाएगा। हाँ, ये रास्ता है चलाने का। हाँ, हाँ, चाबी निकालो, चाबी निकालो, चाबी दे, चावी दे भाई, चावी दे, चाबी नहीं देंगे। सो हेलो गाइस, वेलकम टू आवर फर्स्ट ब्लॉग. हेलो. ये कौन है? ये Hello. नीतीश रायकर. हेलो हेलो हेलो. और ये महादेव जी हैं. महादेव जी, ओनर ऑफ द बाइक. हेलो हेलो. और ये का सुंदर, जो सुंदर नाही आहे दिखने में. जेव्हा नितीश गेला आणि कुत्राच पळून गेलाय बिस्किट आणल्यावरती, ते आता तो जाऊन खाणार आहे त्याबरोबर. महादेवजी ओनर. वरती कर सर, वरती कर. हा बस. नाही, खाली कर, खाली कर. बस बस, बरोबर आहे. एकदम खाली कर. हा बस 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 कर. चावी नहीं देंगे. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे माझ्या गाडीची 4थी सर्व्हिस करायला. चला आता आपण चाललो आहे गाडी सर्व्हिस करायला. तर सर्व्हिस सेंटर आहे माहीमला. रस्ता खूप खराब झाला आहे आमच्या इकडचा. पाऊस खूप पडतोय, गाडी बंद पडती. हा आपला मेन हायवे. बघू आता किती वेळ लागतो, किती खर्च येतोय 4थ्या सर्व्हिसिंगसाठी, सगळं तुम्हाला सांगेन. आता 3ऱ्या सर्व्हिसिंगला काहीतरी 5000 रुपीज खर्च आला होता. ते व्हिडिओ नाही बनवले मी त्याची, पण आता 4थ्या सर्व्हिसिंगची व्हिडिओ बनवतो. खूप रस्त्याचे कामं चालू आहेत. पूर्ण रस्त्याच्या कामामुळे पूर्ण खड्डे 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 सगळीकडे, ट्रॅफिक खूप वाढले. आता झालं तर आहे आम्हाला 1 वाजलेत, 12:30 वाजलेत सॉरी. बघू आता किती वेळ लागतो आणि कुठे किती काय होतं. सर्व्हिसिंगला घेतात की नाही ते पण बघितलं पाहिजे. पोचलो आहे पण सायनच्या पुढे आहे. इथून थोडंच आहे, काहीतरी अर्ध्या तासाच्या अंतरावरती. पूर्ण रस्ता खाली आहे, शनिवार आहे, थोडं ट्रॅफिक कमी भेटेल आपल्याला. आपल्याला मारायचं राईट आता. गाडीची सर्व्हिसिंग झाल्यानंतर पहिलं आपलं मोबाईल, आपलं गोप्रो माउंट घ्यायला जायचं आपलं अटॅच करण्यासाठी. आता हा यूज करतोय तो नॉर्मल आहे, म्हणजे ते स्ट्रॅपवाला आहे, तर तो नाही पाहिजे. तर त्यासाठी एक हेल्मेट माउंट घ्यायला जायचं आहे, रायडिंग शूज घ्यायचे आहेत. मी आता सध्या यूज करतोय आपलं ॲपलचं माईक. हे मतलब माईक म्हणजे प्रॉपर माईक नाही, एअरफोन आहे ॲपलचा. त्याची ऑडिओ क्वालिटी कशी आहे ते बघू.
तर सगळे सजेस्ट करतात की सॅमसंगचा जो AKGचा इयरफोन येतो त्याची माईक क्वालिटी बेटर आहे. तर मी विचार केला, माझ्याकडे घरी पडून होता आयफोनचा, तर तो यूज करतो. बघू, आता पहिलाच ब्लॉग आहे तर समजेल की ऑडिओ क्वालिटी कशी येते ॲपलच्या. ऊन आहे, खूप ऊन आहे. काय समजत नाही, मध्येच पाऊस येतो, कधी मध्येच एवढं ऊन पडतं की बापरे बाप. आपण आता पोचलो आहे, आता 2 मिनटात पोचू सर्व्हिसिंगसाठी. किती वेळ लागतो वगैरे बघू, की आज घेतात सर्व्हिसिंगला की नाही बघू. हे बघा इकडे आहे लेफ्टला KTMचं सर्व्हिस सेंटर. पोचलो आहे आपण KTM सर्व्हिस सेंटरला. बोलतो गाडी आतमध्ये घ्यायला. वरती घेऊ. पोचलो आहे आपण आता सर्व्हिस सेंटरमध्ये. त्याची गाडीची कंडिशन बघा माझ्या. ही गाडी आहे पूर्ण घाण झाली, पूर्ण कंडिशन आहे. आपली गाडी चालली आहे टेस्ट राईडसाठी, तो घेऊन चालला आहे. नमस्कार मित्रांनो, आता गाडी सर्व्हिसला दिली आहे माझी. ॲक्च्युली आता त्यांचं 2 ते 3 लंच ब्रेक असतो वाटतं काहीतरी. तर ते बोलले की 4 वाजेपर्यंत भेटेल तुझी म्हणजे माझी गाडी. बघू आता किती वेळ लागतो आहे. मे बी लवकर पण देतील. लास्ट टाईम पण असंच केलं, असं बोलले होते, लवकर दिली होती त्यांनी गाडी. बघू आता चाललो थोडं काहीतरी नाश्ता वगैरे करायला. आता थोडंसं नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे प्यालो. आता चाललो आहे की बघू गाडीचं काय सर्व्हिसिंग झाले काय नाही. सर्व्हिस सेंटर इकडे आहे. हा माझा मित्र सुंदर आहे, पुढे चालला आहे तो. फायनली आपली गाडी रेडी झाली आहे. आता निघालो आहे आपण. गाडी रेडी झाली, आता निघतो आपण घरी. ही आपलं शोरूम होतं सर्व्हिस सेंटर. गाडीमध्ये फक्त ऑइल चेंज केलं चेन लूप केले आणि थ्रॉटल बॉडी क्लीन केली. तर काहीतरी एकूण 3,000-3,500 रुपये टोटल बिल झालं. म्हणजे फोर्थ सर्व्हिसला 4,000 रुपीज ते पकडा तुमचं म्हणजे कॉस्ट जाईल. तरी नॉर्मल होतं, एवढं काय केलं नाही मी. आपलं फक्त चेन लूप, ऑइल चेंज आणि थ्रॉटल बॉडी क्लिनिंग केली. कारण की माझी गाडी बंद पडत होती. म्हणजे जर आता समजा चाललो आहे तर चालता गाडी बंद पडायची. त्यामुळे मग थ्रॉटल बॉडी पण क्लीन केली. तिथे रँको भाई होते, रँको भाईनी थ्रॉटल बॉडी क्लिनिंगचे पैसे लावले नाहीत. त्याने डिस्काउंट दिला आम्हाला त्याच्यावरती. तर ते जर इन्क्लूड केले असतं तर 4,100 समथिंग बिल झालं असतं. फायनली गाडी रेडी झाली. आता नेक्स्ट राईड आहे डायरेक्ट कोल्हापूर, माझ्या गावी जाणार आहे. तर मी आणि माझा एक फ्रेंड आहे सुंदर करून, दोघं आम्ही जाणार आहे बाईक ट्रिप, छोटीशी ट्रिप.
गाडी एकदम मक्खन झाली आहे गाडी. असं वाटते की नवीनच काढले शोरूम मधून. सुंदर वैतागला. आम्ही आलो होतो 1 वाजता, आता वाजलेले आहेत 4:30. 3.5 तास लागले. मध्ये त्यांचं 2 ते 3 लंच ब्रेक असतो, त्यामुळे ते थांबावं लागलं. ओहो, गाडी आहे. हे बघा, येड्यासारख्या गाड्या चालवते, येड्यासारख्या. त्याला जायचं राईटला, इंडिकेटर आत्ता दाखवतोय. असे एवढी माणसं भरलेत. आम्ही आता गेलेलो माहीमच्या सर्व्हिस सेंटरला. माहीम काय नाव आहे, आहुजा. माहीमचं आहुजा सर्व्हिस सेंटर. आशा करतो की तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल आणि तुम्ही पण सपोर्ट करा मला. थोडासा सपोर्टची गरज आहे तुमच्या. हां, गाडी सर्व्हिस केल्यापासून एकदम मक्खन झाले. लाल परिवाला बघा कसा चालवतो गाडी. इंडिकेटर नाही ना काय ना काय, डायरेक्ट घेतले त्यांनी. हे आपलं चुनावटी. आता चाललो आहे जरा ते सुंदरचं ATMचं पिन हे करायचं आहे, ॲक्टिव्ह म्हणजे त्याचं ATM ॲक्टिवेट करायचं आहे. त्यासाठी चाललो ATMमध्ये कॅनरा बँकेच्या. पोचलो आहे आपण कॅनरा बँकेच्या ATMमध्ये. इथून डायरेक्ट मी आता घरी जाईन. तर मित्रांनो, मी माझा ब्लॉगचं एंड इथेच करतो आहे. आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुमचा सपोर्ट द्या थोडासा. थँक्यू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग मी जाणार आहे कोल्हापूर. तेव्हा कोल्हापूरच्या राईडमध्ये भेटू तुम्हाला.